Okay, you start them. Today see the two exercise. That is exercise number 11. That is a vaccination and control of ecto and endoparasite in the cattle and buffalo. Okay, let's see the first one. What is meant by the vaccination? Vaccination म्हणजे लसीकरण. Okay, to control of the internal parasite. Let's see the first one. Parasite म्हणजे काय? The those of the insect or the worms should be destruct the particular nature of the animal. जनावरांची दररोजची चयापचय प्रक्रिया किंवा दररोजची चालणारी जडणघडण या घडणीमध्ये जे ऑब्स्टॅकल निर्माण करतात, मग ते वर्म्स असू दे, जंत असू दे किंवा किडे असू देत, काय असू दे, तर ह्यांच्यासाठी हे जे असतात ह्यांना काय म्हणलं जातं? पॅरासाइट म्हणलं जातं. आणि त्यांच्यासाठी जे औषध दिले जातं त्याला म्हणलं जातं लसीकरण. ओके, देन see the first one part, that is a vaccination in cattle and buffalo. The objective of this one, to know the various vaccine against particular diseases of the livestock. वेगवेगळ्या रोगांचं लसीकरण आपल्याला इथं काय करायचंय? स्टडी करायचं आहे. टू नो द जनरल हेल्थ कव्हर मेजर्स अँड व्हॅक्सिनेशन प्रोग्राम. तर लसीकरण कधी कधी द्यायचंय जनावरांना हे एक स्टडी करायचंय. देन टू कीप प्रॉपर हेल्थ ऑफ द लाईव्हस्टॉक. जनावर आपलं निरोगी आहे हे कसं ओळखायचंय? Then to obtain better production and efficient progeny from the livestock. सर्व करून आपल्याला जनावर आपलं चांगलं निरोगी ठेवायचं आहे. Then see the first one. What is mean by the vaccination? Definitions of vaccination. Vaccination ची व्याख्या काय? The practice of artificially building up immunity against specific infectious disease by injecting biological agent or by veterinary medicine called as a
व्हॅक्सिनेशन. ओके, व्हॅक्सिनेशन म्हणजे काय, तर आपण काय करत असतो, त्या जनावरला आर्टिफिशियल इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता त्या पर्टिक्युलर एखाद्या डिसीज बद्दल, एखाद्या रोगाबद्दल रोगप्रतिकारक क्षमता आपण त्या जनावरांमध्ये काय करत असतो, निर्माण करतो. ह्याला म्हणलं जातं व्हॅक्सिनेशन. लाईव्हस्टॉक सफर फ्रॉम द नंबर ऑफ डिसीजेस. ओके, जनावर काय करतात, वेगवेगळ्या रोगांना काय होत असतात, की कारणीभूत पडतात. देन हाय मॉर्टॅलिटी अँड हाय मोबिलिटी रिझल्ट इन टू द हेवी लॉसेस. जर असं रोगांना जास्त जर कारणीभूत ठरले तर आपल्या आर्थिक ह्याच्यावरती काय होऊ शकतो, आपल्या आर्थिक पैशाची तंतन येऊ शकते किंवा आपला बिझनेस हा लॉस मध्ये जाऊ शकतो. To minimize this risk of infectious diseases in the livestock, it is necessary to vaccine the animal regularly along with the maintaining proper hygienic condition in the livestock barn. असा आपला वेगवेगळा लॉस होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला रेग्युलर आपल्याला लसीकरण जे टायमिंग जे शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूल नुसार आपल्याला लसीकरण काय केलं पाहिजे, जनावरांना करून घेतलं पाहिजे. The material required, there is a cotton wool, then कापूस लागतोय, बँडेज, रबर ट्यूब, फोरसेप्स. ओके, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कात्रे असतात. ओके, देन स्पिरिट, देन क्लिनिकल थर्मामीटर टेम्परेचर मोजायसाठी, देन फिनॉल, टर्पेंटाईन, पॉकेट नाईफ, ट्रे लागतात, मेडिसिन आणि व्हॅक्सिन, इंजेक्शन, सिरिंज एवढे आपल्याला गरजेचे आहेत. लेट सी दिस प्रिकॉशन शुड बी कॅरीड आउट. काळजी काय याची व्हॅक्सिनेशन मध्ये, कीप द हायजेनिक कंडिशन ऍट द टाइम ऑफ व्हॅक्सिनेशन. म्हणजे जो सराउंडेड जो भाग आहे जिथं तुम्ही लसीकरण करायला जाणार आहे किंवा लसीकरण जनावरला देणार आहे, ते जनावर पहिल्यांदा स्वच्छ पाहिजे आणि सभोवतालचा भाग सुद्धा काय केला पाहिजे, त्याचा बारण जिथं जनावर बांधलेलं आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे. गिव्ह द प्रॉपर डोस ऑफ व्हॅक्सिन. जेवढा कंपनीनं डोस सांगितलेला आहे, रिकमेंडेड डोस आहे, तेवढाच डोस त्या जनावरला द्यायचा आहे, ऍडिशनली द्यायचा नाही, जेणेकरून त्याचा साईड इफेक्ट त्या अॅनिमलला होऊ नये. Then use adequate material and instrument at the time of vaccination. जे तुम्ही मटेरियल घेणार आहे, सिरिंज असू दे काय असू दे, वेल स्टरलाइज पाहिजे आणि त्या तेवढ्या ml ची तुमची सिरिंज काय पाहिजे, तुमच्या व्हॅक्सिनेशन साठी तयार पाहिजे. देन हँडल द अॅनिमल प्रॉपरली. ह्याला काय करायचंय, ट्रॅव्हिस मध्ये त्या खोड्यामध्ये काय करायचंय, बांधायचंय चांगले व्यवस्थित. ओके, डू नॉट व्हॅक्सिनेट क्लिनिकली इल पेशंट्स. ओके, म्हणजे जर जनावरला समजा ताप आला असेल किंवा जर दुसरा वेगळा कुठला रोग असा आपल्याला पाहायला भेटला तर लसीकरण करायचं नाहीये. कन्सिडर वेन द लास्ट डोस ऑफ व्हॅक्सिन इज ऍडमिनिस्टर्ड. ओके, आणि पहिले कुठले डोस दिले असेल तर त्याचा रेकॉर्ड आपल्याला लसीकरण करायच्या अगोदर बघायचं आहे. लेट्स सी दिस वन आर व्हॅक्सिनेशन शेड्यूल ऑफ कॅटल अँड बफेलो. गाईचं लसीकरणाचं शेड्यूल बघा. पहिला डिसीज आहे ब्लॅक क्वार्टर. ओके, हे थिअरीला आता डिटेल मध्ये डिसीज आहेत तुमच्या याच्यामध्ये. इथं ब्लॅक क्वार्टर म्हणजे याला म्हणलं जातं फाऱ्या रोग. ओके, ब्लॅक क्वार्टर. ओके, फाऱ्या रोग आहे हा. ओके, तर ह्याचा डोस दिला जातो सेकंड वीक ऑफ एप्रिल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्याचं प्रतिबंधक लसीकरण केलं जातं. हे बीक्यू व्हॅक्सिन हे मिळतं, त्याचा 5 ml डोस द्यावा लागतो. ओके, त्याच्यानंतर दुसरं डिसीज आहे हिमोरॅजिक सेप्टिसेमिया. हेमोरॅजिक सेप्टिसेमिया ह्याला म्हणलं जातं घटसर्प. घटसर्पाचा रोग हा 4th वीक ऑफ एप्रिल, एप्रिलच्या 4थ्या आठवड्यामध्ये दिला जातो. याला ॲलियम प्रेसिपिटेट किंवा ऑइल ऍडज्युव्हंट नावाचं लस असते. ही लस तुम्हाला 5 ml द्यायची आहे. त्यानंतर अँथ्रॅक्स देवी रोग. ओके, अँथ्रॅक्स देवी रोग, त्याचं प्री मान्सून सीझन म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या अगोदर, म्हणजे साधारणतः जून महिन्याच्या आत्ताचा पावसाळा मान्सून चालू व्हायचा याच्या अगोदर आपल्याला लस द्यायची आहे. स्पोर व्हॅक्सिन मिळतं, 1 ml द्यायचं आहे. देन रिंडर पेस्ट सेकंड वीक ऑफ मे. ओके, मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये द्यायची आपल्याला रिंडर पेस्ट नावाची. ओके, हा सुद्धा देवीचाच एक प्रकार आहे. ही जी सुद्धा लस आपल्याला FDGTU नावाची लस किंवा टिश्यू कल्चर म्हणून लस मिळती, हे 1 ml द्यायची आहे. देन फूट अँड माउथ डिसीज. ओके, तर ह्या डिसीजला मराठीमध्ये म्हणलं जातं लाळ खुरकत रोग. हा ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे थंडीच्या काळामध्ये हा काय केलं जातं, याचं लसीकरण दिलं जातं. व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चर बाय हॉचेट्स किंवा बायफ, भारतीय ऍग्रो इंडस्ट्रियल फेडरेशन. ओके, बायफ विच इज सिच्युएटेड इन द उरळी कांचन पुणे.
उरीर कांचन पुणेला यांनी बनवलेली लस आहे किंवा IVR आहे, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट विच इज सिच्युएटेड इन द इज्जतनगर UP. इज्जतनगर UP ला आहे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. त्यांनी सुद्धा लस बनवलेली आहे या लाळ खुरकत रोगाची. ही 10 ml काय केला तो लस दिली जाते. देन ब्रुसोलोसिस. ब्रुसोलोसिस म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. ओके, म्हणजे तिचा कर्करोग म्हणजे त्या आडरचा किंवा त्याला आपण काय म्हणतो स्तनाचा कर्करोग, ब्रुसोलोसिस नावाचा डिसीज. ओके, तिच्या लाईफ मध्ये त्या गायीच्या लाईफ मध्ये कधीतरी फक्त एक व्हॅक्सिन दिलं पाहिजे. 4 to 8 मंथ झाल्यानंतर, 4 ते 8 महिने झाल्यानंतर तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच ह्याचं व्हॅक्सिन द्यायचं आहे. तर कॉटन 19 स्ट्रेन नावाचं व्हॅक्सिन मिळतं, ते तिला द्यायचं आहे. 5 मिली फक्त द्यायचं आहे. हा आहे व्हॅक्सिनेशन शेड्यूलचा चार्ट. म्हणजे वर्षामध्ये दरवर्षी तुम्हाला काय करायचंय, एवढे व्हॅक्सिन त्या गाईला आणि म्हशीला द्यायचे आहेत कंपल्सरी. म्हणजे त्या गाईला फक्त हे व्हॅक्सिन देत असताना ही प्रतिबंधक व्हॅक्सिन आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचे आहेत. रोग झाल्यानंतर द्यायचे नाहीत, रोग व्हायच्या अगोदर हे तुम्हाला द्यायचे आहेत. देन सेकंड पार्ट या एक्सरसाइजचा कंट्रोल ऑफ एक्टो अँड एंडो पॅरासाइट. ओके, आता ह्याच्यामध्ये काय, एक्टो म्हणजे आउटरनल कव्हरिंग ऑफ द ॲनिमल. जनावरांच्या वरच्या शरीरावरती जे कीटक काय करतात, अफेक्ट करतात, त्याला म्हणलं तर एक्टो. आणि एंडो म्हणजे काय, तर इंटरनल ऑफ द ॲनिमल. जनावरांच्या आतमध्ये पोटामध्ये आत जाऊन काय करणं, इन्फेक्शन करणं, ह्याला म्हणलं तर इंडो पॅरासाइट. ओके, आता ह्या दोन्हीचं आपल्याला बघायचं आहे. पहिलं बघूया आपण एक्टो पॅरासाइट. ओके, वरची काय असते जनावरांच्या अंगावरनं जे किडे काय करतात, इन्फेक्शन करतात, त्याला म्हणलं तर एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट बघूया. टू नो द एक्टो अँड एंडोपॅरासाइट्स ऑफ द ॲनिमल, ऑब्जेक्टिव्ह टू स्टडी द हार्मफुल इफेक्ट ऑफ एक्टो अँड एंडोपॅरासाइट. काय आपल्या त्याच्यापासून इफेक्ट होते जनावराला. देन कंट्रोल ऑफ एक्टो अँड एंडोपॅरासाइट, कसं कंट्रोल करायचं. द ॲनिमल or the plant gets the food from other called as a parasite. ओके, जनावर आपण त्या प्लांट पासून जी काय करत असतोय सगळी घेत असतोय, म्हणजे आपण त्याच्यावर काय असतोय, सबस्टिट्यूट डिपेंडन्स असतोय. चालेल, जनावर आता कशावरती डिपेंडन्स आहे, प्लांट वरती डिपेंड आहे, म्हणजे चाऱ्यावरती जनावर काय होतो, डिपेंडन्स असतो. ह्याला काय म्हणलं जातं, पॅरासाइट म्हणलं जातं. देर इज अ व्हरायटी ऑफ पॅरासाइट, इच ऑफ दिस हॅव कॉम्प्लेक्स लाईफ सायकल. पॅरासाइट हे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरासाइट आहेत. आता मनुष्य सुद्धा काय आहे, पॅरासाइट आहे. आपण सुद्धा काय करतो, दुसऱ्यावरती जगतो. काय, भाजीपाला असेल, त्यानंतर मांस असेल, अंडे असेल, आपण बी पॅरासाइट आहे. आपण आपलं अन्न स्वतः तयार करत नाही. देन अकॉर्डिंग टू द प्लेस ऑफ प्रेझेन्स ऑफ पॅरासाइट मे बी एक्टो ऑर एंडो. ती जिथं उपलब्धता आहे त्यानुसार त्याचे प्रकार ठरलेले आहेत. जर आउटर कव्हरिंगला असेल तर एक्टो म्हणजे वरच्या साईडला आले, इंटरनल असेल तर एंडो म्हणजे इंटरनल साइड, जनावरांच्या आतमध्ये पोटामध्ये. ओके, ऍट द सेम स्टेज ऑफ देअर लाईफ सायकल द हार्बर इनसाइड स्पेसिफिक ऑर्गन दिस ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक, मस्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. या सगळ्या सिस्टीम आहेत जनावरांच्या महत्वाचे, ज्या काय सिस्टीम ज्याच्यावर जनावर काय करतो, दररोज चालत असतो. तर ह्या सिस्टीमच्या आतमध्ये जे अफेक्शन करतात त्याला म्हणलं तर इंटरनल पॅरासाइट किंवा एंडो पॅरासाइट. ओके, इज कॉल्ड एज अ इंटरनल पॅरासाइट. सिमिलरली फ्यू अदर अपियर्स एज अ फ्यू, माईक बंद करा कोणाचं आहे त्याचं, आउटसाइड ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे जनावरच्या स्किन वरती, शरीरावरती जे असतात त्याला म्हणलं जातं एक्टोपॅरासाइट, म्हणजे आउटरनल कव्हरिंग ऑफ द बॉडी. लेट्स सी द हार्मफुल इफेक्ट ऑफ द पॅरासाइट. पॅरासाइटचे हार्मफुल इफेक्ट काय. फर्स्ट वन, कॉम्पिटिशन टू द हिट टू द होस्ट फॉर न्यूट्रिशन. हे पॅरासाइट काय करतात, जनावरच्या शरीरामधले जे अन्नद्रव्य आहे ते काय करतात, शोषून घेतात आणि स्वतः त्याच्यावरती तग धरतात. लोअर व्हायटॅलिटी अँड रेजिस्टन्स टू द इन्फेक्शन. ओके, इन्फेक्शन केल्यामुळे जनावर काय होतंय, तिथं त्याची पूर्णपणे ऍक्टिव्हिटी काय होती, रेस्टलेस होतं, ते रेस्ट पूर्णपणे काय खात नाही, त्याच्या उत्पन्नावरती आपल्या काय होतोय, परिणाम होतोय. and reduces the reproductive efficiency occur in the skin disease. ओके, जर जनावरांच्या शरीरावरती एक्टोपॅरासाइट म्हणजे गोचिडा, पिशवा, रानटी माश्या वगैरे जर अशा जर असतील तर ते काय करतात, जनावरांचं रक्त पिऊन घेतात. रक्त पिऊन घेतल्यामुळे जनावरांच्या मधल्या आरबीसीज, रेड ब्लड सेल काय होतात, कमी होतात. रेड ब्लड सेल कमी झाल्यामुळे जनावरांची प्रजोत्पादन क्षमता सुद्धा काय होती, कमी होती. देन इकॉनॉमिक लॉसेस टू द लोअरिंग ऑफ प्रोडक्शन. असं झाल्यामुळे, गोचीड झाल्यामुळे जनावरांना ताप आल्यामुळे दुधाचं उत्पादन काय होतंय,
कमी होते. देन एक्सटर्नल पॅरासाइट. द इम्पॉर्टंट एक्सटर्नल पॅरासाइट इन्सेक्ट्स आर लाईस, मॅच, टिक्स, देन बायटिंग फ्लाईज. जे काय वरचे जे पॅरासाइट अफेक्ट करतात ह्याच्यामध्ये काय येतात, रानटी माश्या, गोचिडा, पिसवा, ओके, डेकणी, हे सगळे जे काय येतात त्या एक्सटर्नल पॅरासाइट. हे काय होतात, जनावरच्या शरीराच्या वरनं अपेक्षण करतात आणि ब्लड सकिंग करतात. इज हार्म टू द अॅनिमल डायरेक्टली बाय बायटिंग अँड ब्लड सकिंग अँड इचिंग. त्यामुळे काय होतं, ब्लड सक करून काय होतं, तिथं गाठी तयार होतात किंवा जखमा होतात, तर हे वरनं अपेक्षण करतात. ऍज वेल एज द इनडायरेक्टली बाय ट्रान्समिटिंग द इन्फेक्शियस डिसीज. इकडून जे आजारी असलेल्या जनावरांना उडणार आणि निरोगी असलेल्या जनावरांवर जाऊन बायटिंग करणार. मग त्याचं जे रक्त आहे तिथलं काय होणार, रोग तिथनं ट्रान्सफर करणार चांगल्या जनावरांवरती. हे एक्सटर्नल पॅरासाइट करतात. डॅम्प अँड डार्क कॉर्नर्स, देन स्टॅग्नंट वॉटर, मॅन्युअर्स आर द फेवरेबल ब्रीडिंग प्लेस ऑफ इन्सेक्ट. जिथं डबकी झालेली आहेत किंवा लय घाण आहे किंवा शेण तसंच टाकलेले, अशा ठिकाणी ह्या माश्या वगैरे ह्या इन्सेक्टचं काय असतं आपल्याला पाहायला मिळतंय. देन सम ऑफ देम लाईव्ह ऑन द अॅनिमल स्किन. हे जनावरांच्या स्किन वरती, शरीरावरती काय होतं, कातड्यावरती काय होतं, ते जिवंत राहतात. मोस्टली फॉर द टिक म्हणजे गोचिडा, हे जास्त करून जनावरच्या स्किन वरती तसेच राहतात, चिटकून बसतात. सम ऑफ द बॅरो इनसाइडिंग इन द स्किन. ओके, आणि काय करतात, खड्डे करतात आणि खड्डा करून त्याच्या आतमध्ये सुद्धा जनावरच्या स्किन मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. Therefore, any control measure should be aimed at the shining to the animal and its surrounding. Okay, त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, सगळं जे आहे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्यामुळे जनावरांच्या गोचिडा पिसवा होऊ नये. देन कंट्रोल मेजर्स ऑफ एक्टोपॅरासाइट. आता जे वरचे जे किडे आहेत ते किड्यांसाठी कंट्रोल काय करायचं. फर्स्ट, पिरियडिकल डिपिंग और स्प्रेइंग ऑफ एनिमल विथ सुटेबल इन्सेक्टिसाइड लाईक मॅलेथियन, पॅराथियन आणि न्यूयॉन. ओके, वेगवेगळी केमिकल आहेत, त्याचा डोस पुढे आता आपण बघणार आहे. तर ह्याचं काय केलं पाहिजे जनावरांवरती, मोस्टली इन्सेक्ट वगैरे जे होतात ते पावसाळा आणि जे थंडीचं वातावरण असतं या टायमाला आपल्याला काय होतं, ह्या वेळेला हे इन्सेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा वेळेस हे काय केलं पाहिजे आपल्याला, हे गोचिडा किंवा याचं वगैरे जनावर धुताना वगैरे सुद्धा या औषधांचा आपल्याला यूज केला पाहिजे, वापरलं पाहिजे. देन डेली स्क्रबिंग अँड क्लिअरिंग ऑफ द अॅनिमल शेड टू रिमूव्ह द फेथ. म्हणजे जो जनावरचा गोठा आहे तो गोठा दरवेळेस आपला काय झाला पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. जनावरांना दररोज काय केलं पाहिजे, खरारा केला पाहिजे. म्हणजे ब्रश जो असतो, ब्रशनं किंवा नारळाचा चोथा वगैरे जनावरांना काय करायचं, चांगलं घासून धुवायचं आहे. The area around the animal shed should be kept clean and dry. जो गोठा आहे त्या गोठ्याचा सभोवतालचा म्हणजे गवत जास्त उगू नये, शेण तिथंच पडलंय, खाली पाणी व्यवस्थित झालेलं नाही, निचरा, असं हे सगळं क्लिनिंग करून ठेवलं पाहिजे सभोवतालचा गोठा. देन interior of the animal shed, that's the roof, wall and corner should be regularly cobwebs and the spider webs and spray with the insectaries and at least once in the month. आतमध्ये सुद्धा जनावरांचे काय होतात, गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये कोपरे, जनावरांच्या गोठ्याचे कोपरे किंवा वरती काय झालेले असतात, जाळ्या झालेल्या असतात किंवा त्याच्यावरती त्यानंतर खालची जे भिंती काय असतात, चुन्यानं रंगवलेल्या नसतात, तसेच ठेवलेले असते किंवा मातीच्या भिंती असतात. ओके, तर अशा ठिकाणी किंवा गाईचं शेणानं सारवलेले असतात, अशा भिंतीमध्ये काय होतात, इन्सेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तिथं आपल्याला महिन्यातनं एकदा सुद्धा काय केली पाहिजे, फवारणी केली पाहिजे. देन ग्रूम द बॉडी ऑफ द अॅनिमल रेग्युलरली, वॉश टू एक्सटर्नल हार्मफुल अँड एक्सटर्नल पॅरासाइट इफ एनी. म्हणजे जनावर मी सांगितलं मग काय की जनावरांना नारळाचा चोथा किंवा ब्रशनं काय केलं पाहिजे, खरारा केला पाहिजे आणि त्यांनी चांगलं धुतलं पाहिजे, जेणेकरून गोचिडा पिसवा त्याच्यावरती तग धरू नये. अँड प्रिकॉशन व्हाईल युजिंग द इन्सेक्टिसाइड. जे तुम्ही इन्सेक्टिसाइड घेणार आहे, ओके, कीटकनाशक घेणार आहे, ते कीटकनाशक घेताना काय काळजी घेतली पाहिजे. यूज प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्सेक्टिसाइड सोल्युशन फॉर डिपिंग अँड स्प्रेइंग. ओके, फवारणीसाठी जे कंपनीनं रिकमेंडेशन दिलेलं आहे त्याच रिकमेंडेशन नुसार ml नुसार घ्यायचं आहे. एक्स्ट्रा घेतलं तर त्या अॅनिमल वरती काय होऊ शकतो, हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो, साईड इफेक्ट होऊ शकतो. अवॉइड डिपिंग इन द रेनी अँड कोल्ड डेज. आता हे डिपिंग जे आहे म्हणजे बुडवणे, हे काय गाई म्हशीला केलं जात नाही. हे डिपिंग जी ट्रीटमेंट आहे ही शेळी आणि मेंढीला केली जाते. ओके, शेळ्या आणि मेंढ्यांना म्हणजे काय केलं जातं, हे इन्सेक्टिसाइडचं सोल्युशन केलं जातं आणि ते शेळ्या आणि मेंढ्यांना काय करतात, टँक मध्ये बुडवतात. ओके, then supply sufficient amount of drinking water for the
फॉर द ॲनिमल. हे लसीकरण झाल्यानंतर जनावरांना काय केलं पाहिजे, पाणी पुरेपूर प्यायला दिलं पाहिजे. ॲनिमल हॅव्हिंग वुंड ऑर कट शुड बी ट्रीटेड आफ्टर कव्हरिंग द वुंड अँड कट्स. म्हणजे काय, जर जनावरांना जखमा वगैरे झाल्या असतील तर लसीकरण झाल्यानंतर हे इन्सेक्टिसाइड करायच्या अगोदर पहिल्या जखमा वगैरे सगळ्या तुमच्या काय झाल्या पाहिजेत, त्या जनावरांच्या भरलेल्या पाहिजेत. किंवा जर जखमा झालेल्या असतील आणि तुम्ही जखमा झाल्यानंतर इन्सेक्टिसाइड वगैरे त्या जनावरती फवारायचं नाही. त्याचा साईड इफेक्ट इंटरनल टिश्यूवरती होऊ शकतो. आणि इमिडिएटली आफ्टर डिपिंग ऑर स्प्रेइंग प्रोव्हिंग द ग्रीन पावडर टू अवॉइड द लिकिंग. जर शेळ्या मेंढ्यांचं जर ही जे आपलं इन्सेक्टिसाइड आहे, कीटकनाशक, तुम्ही ज्या इन्सेक्टिसाइड मध्ये शेळी मेंढी बुडवून झाल्यानंतर त्या जनावरांना लगेच काय करायचं, ग्रीन खाद्य खायला द्यायचं. त्यामुळं जर काय थोडंफार जर त्यांनी चाटलं वगैरे असेल तर ते काय होतं, कंट्रोलेशन मध्ये येतं. ऑलवेज कीप द अँटीडोट रेडी. अँटीडोट रेडी म्हणजे काय, जर साईड इफेक्ट जर झाला तर त्या औषधाचं प्रतिकारात्मक प्रतिजैविक काय असतं, दुसऱ्या कंपनीकडं तयार असतं. तर असं काय व्हावं, तयारीमध्ये तुमच्याकडं असावी. देन सम कॉमनली अवेलेबल इन्सेक्टिसाइड. बाजारामध्ये आता कुठले कुठले इन्सेक्टिसाइड आहेत. पहिलं इन्सेक्टिसाइड आहे लिंडेन. लिंडेन ह्याचं काय केलं जातो, स्प्रे सुद्धा केला जातो किंवा डिपिंग साठी बुडवायसाठी सुद्धा उपयोग केला जातो. कॉन्सन्ट्रेशन हे 0.03 ml 0.03 ml यूज केलं जातं. आणि त्याचा अँटीडोट आहे बार्बोरेट्रेट. बार्बोट्रेट म्हणजे काय, जर साईड इफेक्ट जर झाला, जास्त जर तुमच्याकडनं झालं किंवा जनावरला काय त्रास व्हायला लागला तरी बार्बोट्रेट काय केलं जातं, औषध पाजलं जातं. जेणेकरून त्या इन्सेक्टिसाइडचा असर काय होतो, कमी होतो. देन सेकंड वन इन्सेक्टिसाइड आहे टॉक्झाफेन. टॉक्झाफेन हे सुद्धा स्प्रेइंग किंवा डिपिंग साठी वापरलं जातं. हे सुद्धा कॉन्सन्ट्रेट आहे 0.03. आता हे जे दिलेले आहेत हे सगळे काय आहेत, कंटेंट आहेत आतले. औषधाची नावं काय आहेत, वेगवेगळी आहेत. तर हे वेगवेगळ्या डिसीज नुसार, वेगवेगळ्या तुमच्या पॅरासाइट नुसार, किड्यानुसार वेगवेगळे काय केले जातात, हे केमिकल्स यूज केले जातात. देन त्याला सुद्धा बार्बोट्रेट. देन मॅलेथिओन. ओके, मॅलेथिओन आणि सायपरमेथ्रिन हे आतापर्यंत कॉमनली इन्सेक्टिसाइडला सगळे वेटरनरी डॉक्टर वापरतात. सायपरमेथ्रिन, मॅलेथिओन किंवा अमित्राज असे 3 घटक सगळे डॉक्टर जवळपास हे वापरतात. देन मॅलेथिओन स्प्रे और डीप दॅट इज 0.5 ml एज अँटी ॲट्रोफिन सल्फेट. ॲट्रोफिन सल्फेट 1% वापरलं जातं. देन सुमिथॉन हे सुद्धा स्प्रे डिपिंगला वापरलं जातं 0.5%. देन त्याचं सुद्धा सेमच अँटीडोट आहे. देन डेल्टामिथ्रिन. डेल्टामिथ्रिन फक्त स्प्रेइंग साठी वापरलं जातं, डिपिंग साठी वापरत नाहीत. 0.025 to 0.05 हे मिली मायक्रॉन ml मध्ये आहे. ही कंपनी स्वतःच देत असते, आपल्याला काही मोजायची गरज पडत नाही. हे सुद्धा अँटीडोट सुद्धा त्याचा सेम आहे. देन सायपरमेथ्रिन स्प्रेइंग साठी वापरलं जातं, त्याचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन सेम आहे आणि अँटीडोट सुद्धा सेम आहेत. हे कॉमनली अवेलेबल इन्सेक्टिसाइड मार्केटमध्ये आहे. त्याच्यापासून गोचिडा, पिसवा, रानटी माश्या वगैरे काय होतात, जनावरांच्या कंट्रोल मध्ये येतात. देन सेकंड वन पार्ट दॅट इज अ इंटरनल पॅरासाइट. आता आपण बघितलं फक्त काय, एक्सटर्नल वरचं कंट्रोल करायसाठी. आता आतमधलं कंट्रोल करायसाठी. आतमधले कंट्रोल करण्यासाठी महत्वाचे ह्याच्यामध्ये येतात काय, वर्म्स, जंत. ओके, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हो, काय करत असतो, शरीराच्या आतनं इन्फेक्शन करत असतो. तर त्यामध्ये काय येतात, जंतामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, राऊंड वर्म आणि टेप वर्म. गोलकृमी आणि सूत्रकृमी. ओके, तर ह्याच्यानुसार सुद्धा जनावरांना काय होतं, वेगवेगळं इन्फेक्शन होतं. ओके, आता एक गाईडलाईन काय बघा, इंटरनल पॅरासाइट कंट्रोल करण्यासाठी मेंटेन द क्लीन अँड हायजेनिक अराउंड द अॅनिमल. जनावरांच्या सभोवताली सगळं स्वच्छता पाहिजे. ऑब्झर्व द बॉडी कंडिशन अँड जनरल हेल्थ स्टेटस ऑफ द अॅनिमल रेग्युलरली. जनावरांचे गोठ्यामध्ये गेल्यानंतर, सकाळ सकाळी गेल्यानंतर तुमचं ते जनावर पहिल्यांदा निरोगी आहे का बघायचं. कारण का मोस्टली काय होतं, जंत ज्यावेळेस जनावरला होतात त्यावेळेस पोट असं फुगल्यासारखं पाहायला मिळतं. की मधला जो बेली रिजन सारखं एक्सटेंडेड, पोट फुगल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर काय होतं, जनावर जर हात फिरवला तर हाताला केस अशी आपल्या हातामध्ये यायला लागतात. लक्षात आलं, थोडासा रफनेस येतो त्याच्यामध्ये, हे जंतच आहे. आणि जनावर काय होतं, रेस्टलेस होतं, काय खात नाही, असं पूर्णपणे असं बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस ओळखायचं की जनावरला काय झालेलं आहे, जंत झालेलं आहे. एक्झामाइन द एक्सपेक्टेड ऑफ द अॅनिमल
फाउंड पॅरासाइट कन्सर्न टू द व्हेटरनरी अँड ऑफ द कंट्रोल मेजर. असं जर झालं असेल तर व्हेटरनरीशी संपर्क साधायचा. रेग्युलरली डिवॉर्मिंग ऑफ द अॅनिमल. आता डिवॉर्मिंग म्हणजे काय तर अप्लाइंग द केमिकल टू द अॅनिमल फॉर कंट्रोलिंग ऑफ द वर्म्स. जंताला नाश करण्यासाठी जे औषध पाजलं जातं त्याला म्हणलं जातं डिवर्मिंग, जंतनाशक औषधं पाजणे. ओके. आता जंतनाशक औषधामध्ये मार्केटमध्ये 2 प्रकारचे आहेत. जंतनाशकाचे टॅबलेट सुद्धा मिळतात आणि लिक्विड सुद्धा मिळतं. ओके. हे दोन हे दोन काय केलं तर जनावरांना काय केलं तर पाजलं जातं किंवा गोळी असेल तर ती गोळी काय केली जाते, जे तुम्ही खुराक देताय दररोजची पेंडी देताय त्यामध्ये काय केली जाते, पावडर टिचून काय केली जाते त्याच्यामध्ये टाकली जाते. ओके. The animals in the herd locality should be dewormed at the time at the regular interval. Some ecological agents that means of treating affected animal suitable for deworming at early stage of the when worms loaded is the loss. मोस्टली आता जी जंतनाशक औषध आहेत ही कधी पाजली जातात तर वर्षामध्ये 2 वेळा जंतनाशक औषध पाजलं जातं. बिफोर रेनी सीझन अँड आफ्टर रेनी सीझन. ओके. पावसाळा व्हायच्या अगोदर आणि पाऊस झाल्यानंतर. यावेळेस जंताचं काय होतं इन्फेक्शन होण्याची चिन्ह असतात. त्यामुळे वर्षात जनावरला काय करावं 2 वेळेस काय करावं जंतनाशक औषधं पाजून घ्यावीत. ओके. लेट सी दिस वन. इथं बघा डोस दिलेला आहे. डिवर्मिंग शेड्यूल ऑफ कॅटल अँड बफेलो. फर्स्ट वन इज अ राऊंड वर्म. राऊंड वर्म म्हणजे काय गोलकृमी. गोलकृमी. द फर्स्ट डोस ऍट 10 days ऑफ द एज. पहिलं जनावरचं वासरू 10 दिवसाचं झाल्यानंतर सुद्धा आपण हा डोस देऊ शकतो. देअरफॉर ऍट मंथली इंटरव्हल अप टू द 6 months. मी आता सांगितलं तुम्हाला की 6 महिन्याने हा आपल्याला डोस द्यायचे आहेत. अॅनिमल्स अबाव द 6 months ऑफ एज. आणि 6 महिन्याच्या पुढचं वासरू असेल तर म्हणजे हिपर स्टेजला असेल तरी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. हे जे केमिकल आहे अल्बेंडाझॉल किंवा फेनबेंडाझॉल किंवा मेबनेंडाझॉल 10 ते 50 मिलीग्रॅम पर केजी ऑफ बॉडी वेट. ओके. आता ह्याच्यामध्ये हे अल्बेंडाझोल वगैरे हे आता मार्केटमध्ये लिक्विड फॉर्मॅट मध्ये येतं. तर ह्याची समजा 60 मिलीची बॉटल येते. तर मोठी जर गाई असेल, आता जंतनाशकाची वेळ आहे जंतनाशक औषध देण्याची प्रत्येक अॅनिमलला. ओके. तर हे जंतनाशक औषध ह्या अल्बेंडाझोल 60 मिलीची बॉटल येते. मोठ्या गायी वगैरे जर असतील तर मोठ्या गायींना आपल्याला हे 40 मिली जंतनाशक औषध पाजायचं आहे. आणि जर बारकी जर वासरं असतील तर त्यांना 20 मिली जंतनाशक आता औषध शेतकऱ्यांनी पाजून घ्यावं. ओके. जेणेकरून जनावरांना पुढचं इन्फेक्शन होत नाही. देन लिव्हर फ्लुक्स. ओके. हेज आर द एंडेमिक एरिया बिफोर आफ्टर द मान्सून. ओके. मी सांगितलं तुम्हाला की हे काय करायचं तुम्हाला पाऊस गेल्यानंतर लिव्हर फ्लुक्स होतात. काय होतात ह्या क्रोमीज होतात वेगवेगळ्या. तर ह्याच्यासाठी पाऊस गेल्यानंतर ऑक्झॅक्लोनोझाइड हे औषध पाजायचं आहे. देन टेप वर्म म्हणजे काय तर आता आपण बघितलं गोलकृमी आणि हे दुसरा जो वर्म आहे ते सूत्रकृमी. ओके. तर हे सूत्रकृमी हे सुद्धा काय येतं ट्वाइस अन इयर. ओके. हे सुद्धा हे अल्बेंडाझोल औषध तुम्ही जर पाजलं किंवा हे निकोलझेमाइड हे अल्बेंडाझोल औषध या दोन्ही कृमीला काय होतं उपयोगात पडतं. त्यामुळे काय होतं पावसाळ्याच्या अगोदर आता तुम्ही एक अल्बेंडाझोलचा डोस द्यायचा जनावरांना आणि थंडीमध्ये एकदा एक डोस द्यायचा म्हणजे जनावर काय होतं तुमचं निरोगी राहतं. ओके. दिस वन इज अ डिवर्मिंग शेड्यूल. ओके. दिस वन इज द एक्सरसाइज नंबर 11. दॅट इज अ व्हॅक्सिनेशन. कोणत्या प्रकारची व्हॅक्सिन. आता हे जे व्हॅक्सिन आहे हे external ask them the one of the questions. Okay. The vaccine should be given on the basis of neck region or the thigh region. मानवरती किंवा मांडीवरतीच का लसीकरण केलं जातं. इतर कुठल्याही जणांच्या बॉडी पार्ट वरती लसीकरण करत नाही किंवा इंजेक्शन देत नाहीत. का कारण का जी मान आणि थाय रिजन ह्याच्यावरती एक प्रकारे एक वेन आहे तिला म्हणलं जातं जुगुलार वेन. ही जुगुलार वेन आपल्याला लवकर लगेच सापडते आणि त्या जुगुलार व्हेन मध्ये काय करायचं असतं लसीकरण करायचं असतं किंवा इंजेक्शन करायचं असतं. तर ती मान आणि मांडीवरती लवकर आपल्याला सापडते. म्हणून व्हेटरनरियन काय करतात पशुवैद्यकीय मानवरती किंवा मांडीवरतीच काय करत असतात आपल्याला लस देत असतात किंवा इंजेक्शन जनावरांना देतात. देन नेक्स्ट वन एक्सरसाइज नंबर 12. That's a study of various dairy structure.
गोठ्यांचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोठे कसे असतात, त्यांचे डायमेन्शन्स काय आहेत, या एक्झरसाइज मध्ये आहे. Let's see the objective of this one. First one, to study the different housing system. जनावरांचे वेगवेगळ्या गोठ्यांचे प्रकार काय आहेत. Then better care and management of the animal. जनावरांची काळजी व्यवस्थित कशी घ्यायची आहे. Then better efficiency of the herds and labors. Okay, जे आपल्या गोठा जर व्यवस्थित असेल तर आपल्याकडे जे लेबर ठेवलेले आहेत, कामगार आहेत, ते कामगारांचं नियोजन आपल्याला करता येतं. टू इकॉनॉमिक्स ऑफ द प्रोडक्शन, हे व्यवस्थित जर झालं तर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होते. देन इन द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, आता इथे खाली पॉइंट दिलेले आहेत. म्हणजे गोठा जर उभा करायचा असेल आपल्याला, आता आपल्याला बिझनेस स्टार्टिंग करायचं तर गोठा उभा करत असताना कुठले पॉइंट आपल्याला बघितले पाहिजे. पहिला पॉइंट आहे इलेव्हेशन. ओके, इलेव्हेशन म्हणजे इट शुड बी द हायर प्लेस टू फॅसिलिट द ड्रेनेज इफेक्टिव्हली. वेल ड्रेन्ड लँड शुड बी सिलेक्टेड. जनावरांचा गोठा काय पाहिजे, असा चढावरती पाहिजे, जेणेकरून जे आपण गोठा धुताना किंवा मलमूत्र जी पडणार ती इझिली काय व्हावं, खाली निघून जावं, उंच असायला पाहिजे. देन साईट, जागा. ओके, पॉसिबली अनफर्टाईल सॉइल शुड बी यूज फॉर डेअरी स्ट्रक्चर. म्हणजे मुरमाड किंवा जी अशी खडकाळ जर थोडीशी जमीन आहे जिथे करून पाण्याचा काय होतं, निचरा होतोय, अशा ठिकाणी काय केलं पाहिजे, गोठा बांधला पाहिजे. आणि फर्टाईल सॉइल शुड बी यूज, ज्या ठिकाणी काळी माती वगैरे अशा ठिकाणी काय केलं पाहिजे, तुमचं खाद्य लावले पाहिजे, वैरण लावली पाहिजे, तिथं क्रॉप्स लावले पाहिजे तुमचे. देन डायरेक्शन्स ऑफ द लेआउट. ओके, गोठा बांधायची पद्धत. द डायरेक्शन्स ऑफ लेआउट that is possible as a long axis to building should be north south direction. जे दक्षिणोत्तर गोठा बांधायचा आहे. दक्षिणोत्तर का बांधायचा, कारण का सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्यकिरण गोठ्यामध्ये येतील. सूर्यकिरण गोठ्यामध्ये आल्यानंतर जर बॅक्टेरिया व्हायरसेस वगैरे जर काय असेल तर ते किरणाने काय होतं, मरतात. आणि जर पाणी वगैरे राहिलं असेल तर त्याचं सुद्धा काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा काय होतात, किरण त्यामध्ये गोठ्यामध्ये पडावी आणि जनावरांना व्हिटॅमिन डी मिळावं, हे सूर्यकिरणामधनं मिळतं. म्हणून जनावरचा गोठा दक्षिणोत्तर दिशेला बांधावा. देन डायरेक्शन अँड लेआउट. डायरेक्शन अँड लेआउट. आता इन द डायरेक्शन ऑफ लेआउट तच बघितलं आपण. देन ऍसेसिबिलिटी, इट इज अ इझी ऍसेसिबिलिटी always desirable. The cattle barn should be aimed at 100 meter approx distance from the main road. मेन रोड पासून कमीत कमी जनावरांचा गोठा आपला 100 मीटर काय असावा, लांब असावा, जेणेकरून हे शेण पडलेलं असतं हे वगैरे रस्त्यावर येऊ नये किंवा त्याचा वास दुसऱ्यांना जाऊ नये, या सर्व गोष्टी बघायच्या. देन ड्युरेबिलिटी अँड अट्रॅक्टिव्हनेस, भक्कमपणा त्या गोठ्याचा. इट ऑलवेज अट्रॅक्टिव्ह व्हेन द बिल्डिंग ओपन अप टू सीइंग विथ ऍडेड कम्फर्ट. एखादा माणूस जर गोठ्यामध्ये तुमच्या आला तर ती जनावर बघून, स्वच्छता बघून काय झालं पाहिजे, आश्चर्यचकित झाला पाहिजे, असा गोठा तुमचा पाहिजे. Then water supply, that is abundant supply of fresh, clean and soft water. जनावरांना पाणी जास्त लागते, गाया धुवायला, म्हशी धुवायला, पाणी प्यायला, त्यामुळे इथं पाण्याचा सप्लाय हा रेग्युलर तुमच्या इथं पाहिजे. देन सराउंडिंग, जनावरांच्या गोठ्याच्या सभोवतालचा भाग. एरियाज विथ infested with wild animal and unwanted social elements should be avoided. जनावरांच्या हे रानटी प्राणी वगैरे गोठ्याच्या सभोवताल तुमच्या काय वगैरे साप वगैरे असं काय असू नये. ओके, देन लेबर शुड बी हॉनेस्ट अँड इकॉनॉमिक. हॉनेस्ट अँड इकॉनॉमिक अँड रेग्युलर सप्लाय ऑफ लेबर इन अवेलेबल. लेबर जे तुमचे कामगार आहेत ते परवडणारे पाहिजेत, ते चांगले तुमच्या कामाबद्दल काय पाहिजे, आतुरता असली पाहिजे त्यांना, अशी लेबर. देन इलेक्ट्रिसिटी शुड बी ऍडिक्वेट अँड रेग्युलरली, प्रॉपर व्होल्टेज सप्लाय. आता काय सकाळी काय लाईटची गरज पडत नाही, पण संध्याकाळच्या वेळेस लाईटीची गरज आहे. त्यानंतर काय, ज्या ठिकाणी गाई म्हशी जास्त आहेत तर तिथं मशीन मिल्किंग जर असेल तरी सुद्धा आपल्याला काय करणं गरजेचं आहे, लाईट गरजेची आहे. देन मार्केटिंग फॅसिलिटी. इन द मार्केटिंग फॅसिलिटी शुड बी ऍट शॉर्ट डिस्टन्स. दूध हा काय नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे लगेच आपण काढल्या दूध काय झालं पाहिजे, आपल्या त्या मार्केट पर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय केलं पाहिजे, गोठा आपला बांधला पाहिजे. देन टाइप ऑफ हाऊसिंग. हे जण आता या गोठ्याचे प्रकार. आता गोठ्याच्या प्रकारामध्ये महत्वाचे 2 प्रकार पडतात, कन्व्हेन्शनल सिस्टीम आणि लूज हाऊसिंग सिस्टीम. कन्व्हेन्शनल सिस्टीम म्हणजे काय, तर बंदिस्त गोठा पद्धत, आणि लूज हाऊसिंग सिस्टीम म्हणजे काय, मोकाट गोठा पद्धत. ओके, या 2 पद्धती याच्यामध्ये पडतात. देन इन द कन्व्हेन्शनल हाऊसिंग सिस्टीम मध्ये
परत त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स पाहायला मिळतात. पहिलं शेड आहे काविंग बॉक्स, ज्या ठिकाणी काय केलं तर डिलिव्हरी केली जाते. ओके, ह्याला म्हणलं तर काविंग बॉक्स. देन आयसोलेशन बॉक्स. आयसोलेशन बॉक्स म्हणजे काय, डिलिव्हरी झाल्यानंतर जे काप आहे वासरू जे तयार होतं त्याला विलग केलं जातं आणि त्याच्यावरती वेगवेगळी काय केलं जातं त्याची काळजी घेतली जाते, त्याला म्हणलं जातं आयसोलेशन बॉक्स. थर्ड वन शेड फॉर यंग स्टॉक. ओके, ह्याची काळजी घेतल्यानंतर हे काय होतं, वयात आलं यंग झालं की त्याचा वेगळा बॉक्स असतो, त्या ठिकाणी ते ठेवलं जातं. आणि शेवटचं बुल और बुलक शेड. ओके, हा वळू किंवा जे बैल वगैरे आहेत त्यांचं काय केलं तर शेड वेगवेगळं असतं. लक्षात आलं. तर हे असे वेगवेगळे कन्व्हेन्शनल सिस्टीम्स असतात. या कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये आता ह्याच्यामध्ये दोन सिस्टीम आहेत. पहिले आपण कन्व्हेन्शनल सिस्टीम बघणार आहोत. दॅट इज अ, त्याच्यामध्ये टेल टू टेल सिस्टीम आणि हेड टू हेड सिस्टीम. ओके, गोठा बांधत असताना शेपटीला शेपूट पद्धत आणि डोक्याला डोकं पद्धत. ओके, ह्या कन्व्हेन्शनल हाऊसिंग सिस्टीम मध्ये ह्या दोन पद्धती आहेत गोठा बांधताना. ओके, वेगवेगळे तुम्ही गोठ्यावर आता बघितले असेल की दोन गाया काय असतात, एकाचं डोकं वेगळीकडं आणि एकाचं डोकं वेगळीकडं, पण दोघांची शेपटी एकत्र आपल्याला अशा पाहायला मिळतात आणि मध्ये एकच काय असतो, गटर असतो. ह्या सिस्टीमला म्हणलं जातं टेल टू टेल सिस्टीम. आणि हेड टू हेड सिस्टीम म्हणजे काय, एकच गव्हाणे खाली खाद्याची आणि शेणाच्या दोन काय होतात गटर पाहायला मिळतात आपल्याला. दोन वेगवेगळ्या शिफ्टी दोन्ही साईडला वेगवेगळ्या पाहायला मिळतात, त्याला म्हणलं जातं हेड टू हेड सिस्टीम, डोक्याला डोकं पद्धत. ओके, आता इथे बघा आपण दिलेलं आहे कम्पॅरेटिव्ह मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ टेल टू टेल आणि हेड टू हेड सिस्टीम. ओके, ह्याचे मेरिट काय आहेत म्हणजे फायदे काय आहेत आणि तोटे काय. आता पहिलं फिट डिस्ट्रीब्युशन. टेल टू टेल सिस्टीम मध्ये काय आहे, डिफिकल्ट आहे. दोन्ही साईडला काय करायला लागते, खाद्य टाकायला लागते. आणि हेड टू हेड सिस्टीम मध्ये काय इझी आहे, एकच काय आहे तुमचं खाद्याची मेंजरे गव्हाणे तिथे एकच टाकले की दोन्ही साईडला दोन जनावर खातात. देन क्लिनिंग ऑफ गटर्स. टेल टू टेल सिस्टीमला इझी आहे, जे शेण वगैरे पडतं ते एकाच नालीमध्ये दोघा जनावरांचं पडतं त्यामुळे लगेच निघून जाते. पण हेड टू हेड सिस्टीमला काय होतं, दोन गटर वेगवेगळी आहेत त्यामुळे काय होतं, शेण काढायला त्रास होतोय. देन सुपरविजन ऑफ मिल्किंग. टेल टू टेल सिस्टीमला इझी आहे, दोन्हीकडचं आपल्याला बघता येतं, पण हेड टू हेड सिस्टीमला बघता येत नाही. देन पॉसिबिलिटी ऑफ स्टिअरिंग ऑफ द मिल्क ऍट मिल्किंग टाइम. दूध काढायसाठी लागणारं कष्ट हे काय आहे, डिफिकल्ट आहे टेल टू टेल सिस्टीमला. आणि इथं काय आहे, हेड टू हेड सिस्टीमला इझी आहे. अँड डिटेक्शन ऑफ इंजुरी ऑन द हाइंड क्वार्टर. मागच्या साईडला जर काय जखमा झाल्या किंवा काय प्रॉब्लेम आला तर टेल टू टेल सिस्टीमला आपण लगेच बघू शकतो, पण हेडला हेड सिस्टीमला बघू शकत नाही. लवकर प्रत्येक जनावरांच्या इथं जाऊन बघावं लागतं. लुक ऑफ द अॅनिमल ऍट ग्लान्स. ओके, जनावरच्या गोठ्यामध्ये आत आल्यानंतर ते दिसतं कसं. ओके, टेल टू टेल सिस्टीमला गुड म्हणजे थोडंफार चांगलं दिसते आणि हेड टू हेड सिस्टीमला काय होतं, एकदम असं मस्त असं आपल्या पाहायला मिळते की दोघं जनावर एकत्र गव्हाणीमध्ये खातात. लक्षात आलं. देन फ्रेश एअर अँड डायरेक्ट सनलाइट. मिल्कर्स ऍट मिल्किंग. टेल टू टेल सिस्टीमला लेस पाहायला मिळते, हेड टू हेड सिस्टीमला मोर. देन अॅनिमल. टेल टू टेल सिस्टीम मध्ये जास्त अॅनिमल आपल्याला पाहायला मिळतं, हेड टू हेड सिस्टीम मध्ये लेस पाहायला. फ्लोअर स्पेस फॉर बार्न. ओके, इथं काय आहे, जनावरांना जे गव्हाण करणारे आपण ज्या ठिकाणी खाद्य टाकतो, ओके, त्याला म्हणलं गव्हाण इंग्लिशमध्ये, अॅनिमलच्या भाषेमध्ये त्याला म्हणलं जातं मॅन्जर. ओके, तर ही जी मॅन्जर आहे किंवा गव्हाण आहे ह्याचं जो स्पेस आहे, हा टेल टू टेल सिस्टीम मध्ये दोन्हीकडे दोन अॅनिमल आहेत त्यामुळे दोन गव्हाण इथं पाहायला मिळतात, त्यामुळे स्पेस मोर लागतो. इथं हेड टू हेड सिस्टीमला काही गव्हाणीचा स्पेस लेस लागतो. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. टेल टू टेल सिस्टीमला कन्स्ट्रक्शन कॉस्ट जास्त जाते, दोन्हीकडे बांधावं लागते, आणि हेड टू हेड सिस्टीमला कमी लागते. गटर एक्सपोज टू द सन रेज अँड केप्ट ड्राय. ओके, टेल टू टेल सिस्टीमला एक्सपोजिंग म्हणजे एकच गटर असल्यामुळं त्याच्यामध्ये कमी अशी एक्सपोजिंग आपल्याला पाहायला मिळतं सूर्यप्रकाशाच्या याकडं, आणि हेड टू हेड सिस्टीमला दोन गटर असल्यामुळं दोन्हीकडे सूर्यप्रकाश काय होतो, कंबाईन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. देन इझियर काउस टू गेट इन द स्टॉल. ओके, हे टेल टू टेल सिस्टीमला काय होतं, एकमेकाला असे चिटकून असे झालेले असते त्यामुळं तिथं नो पाहायला मिळते, आणि हेड टू हेड सिस्टीमला यस पाहिजे. बेस्ट फॉर मिल्किंग अॅनिमल. टेल टू टेल सिस्टीम कशासाठी, दुधाची जी जनावर आहेत त्यांसाठी चांगली आहे, आणि हेड टू हेड सिस्टीम कशासाठी, ड्राय स्टॉक किंवा जी बैल वगैरे आहेत त्यांच्यासाठी चांगली आहे. देन नेक्स्ट वन ही झाली कन्व्हेन्शनल सिस्टीम, बंदिस्त गोठा पद्धत. त्यामध्ये बघितलं आपण डोक्याला डोकं, हेड टू हेड सिस्टीम आणि टेल टू टेल सिस्टीम. ओके, आता दुसरी सिस्टीम आता जी आहे
याच्यामध्ये लूज हाऊसिंग सिस्टीम, मोकाट पद्धती. ओके, म्हणजे काय केलं तर जनावर पूर्णपणे कंपाऊंडिंग केलं जातं आणि त्या कंपाऊंड मध्ये काय केलं तर जनावर सोडली जातात आणि एक बारकं शेड केलं जातं आणि त्या शेड मध्ये पाऊस वगैरे आला तर जनावर काय होतात संध्याकाळी बांधून ठेवतात. इतर वेळेस जनावर काय असतात पूर्णपणे त्या कंपाऊंडच्या आतमध्ये मोकळी असतात. त्याला म्हणलं जातं लूज हाऊसिंग सिस्टीम, मोकाट पद्धती. ओके, in the loose housing system can be defined as where the animals are kept loose except at the time of milking and the treatment. जनावर ज्यावेळेस फक्त दूध काढायचंय आणि एखादी जर ट्रीटमेंट द्यायची असेल, रोग झाला असेल वगैरे काय आपल्याला इंजेक्शन त्यावेळेसच फक्त जनावर काय केलं तर बांधलं जातं. इतर वेळेस बाकी जनावर सगळं मोकळंच असते आतमध्ये. इट्स सिस्टम इज मोर इकॉनॉमिकल, हे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगी आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट ह्याला लेस आहे. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इज सिग्निफिकंटली लोअर दॅन कन्व्हेन्शनल टाईप. बंदिस्त गोठ्यापेक्षा या ह्याच्यामध्ये काय आपल्याला पैसे कमी लागतात. इट इज अ पॉसिबल टू मेक फर्दर एक्सपान्शन विदाउट मेकिंग द मच चेंज. याच्यामध्ये आपल्याला जास्त काय असं चेंजेस आपल्याला काय जास्त करावे लागत नाही. साधं पत्र्याचं बारकं शेड बांधलं तरी चालतं. पाऊस आला की फक्त तेवढं बांधायचं, बाकी सोडून द्यायचं जनावर. इझी डिटेक्शन ऑफ हिट, इथं आपल्याला काय जनावर लवकर माझावर आलेली ओळखता येतात. ॲनिमल फीड फ्री अँड देअरफॉर प्रूव्ह मोर प्रॉफिटेबल इव्हन मिनिमम ग्रेझिंग. जनावर आतमध्ये मोकळे असल्यामुळे काय होतं त्यांचा व्यायाम होतो, त्यामुळे जनावर काय होतं आवडीनं खाद्य खातं, त्याची पचन क्षमता चांगली वाढते. देन ओव्हरऑल बेटर मॅनेजमेंट कॅन बी रेंडर. इथं मॅनेजमेंट तर आपल्याला थोडस जरासं अवघड जातं. लक्षात आलं. देन ॲनिमल गेट ऑप्टिमम एक्झरसाइज, जनावरचा व्यायाम चांगला होतो, ती मोकळीच असतात, त्यामुळे इथं बांधीव काय आपल्याला पाहायला मिळत नाही. आता स्पेस रिक्वायरमेंट फॉर द लाईव्हस्टॉक, आता इथं काय आहे, ही जी मोकळे आपण सोडणार आहे ते मोकळ्या सोडल्यानंतर जनावरांना जागा किती लागते. पहिलं आहे कवर्ड एरिया. ओके, आता काऊला कवर्ड एरिया लागतो 3 मीटर स्क्वेअर एका गायला फिरण्यासाठी जायला लागा. आणि जर मोकाट सोडलं तर याच्यावर फिरलं तर 7 मीटरचं स्क्वेअर लागतं, म्हणजे जवळपास दुप्पट जागा काय लागते आपल्याला ह्या ओपन स्पेसला लागते. मॅक्झिमम अॅनिमल 60 बसू शकतात. देन बफेलोला बंदिस्त असेल तर 4 मीटर स्क्वेअर एरिया लागतो, इथं 8 लागतो. देन डाऊन काउज, लहान वासरला 12 मीटर स्क्वेअर, देन इथं 12. देन यंग काउजला 1 मीटर स्क्वेअर आणि पॅडॉक एरिया इथं ओपनला 2 मीटर स्क्वेअर. ग्रोविंग काउज म्हणजे वाढणारी जी वासरं आहेत त्यांना 2 मीटर स्क्वेअर आणि ओपन एरियाला 4 मीटर स्क्वेअर. देन बुल के जो वळू आहे ते वळूला 12 मीटर स्क्वेअरचा एरिया लागतो आणि इथं ओपनला सुद्धा 12 मीटर स्क्वेअरचा एरिया लागतो. ओके, नंबर ऑफ अॅनिमल इथं दिलेले आहेत की याच्यानुसार अॅनिमल इथं या पॅडॉक एरियामध्ये बसतात. देन लास्ट वन पार्ट इज अ डायमेन्शन्स ऑफ मॅन्जर. आता मी मग सांगितलं मॅन्जर म्हणजे काय, द फिडिंग ॲली व्हेअर द अॅनिमल्स आर टू बी फेड. जी जनावरांच्या गोठ्यामध्ये जे काय केलं जाते, पुढची जी गव्हाण असते जी सिमेंट कन्स्ट्रक्शनने काय केली जाते, बांधली जाते, जिथं जनावरांचं खाद्य टाकलं जातं त्याला काय म्हणलं जातं, मॅन्जर. ओके, मराठीमध्ये याला म्हणलं जातं गव्हाण. ओके, तर याचे डायमेन्शन आहेत, तर यानुसार काय केलं ते बांधलं. द हाईट ऑफ मॅन्जर वॉल. ओके, हाईट ऑफ मॅन्जर वॉल म्हणजे त्या गव्हाणीची उंची ही 75 सेंटीमीटर असावी. देन मॅक्झिमम हाईट ऑफ 4 कर्व. आता इथे काय होतं, पहिली जी भिंत बांधलेली आहे ते भिंत बांधल्यानंतर त्याला काय दिला होतो, असा घसारा दिला होतो, स्लोप दिला होतो, गोल्टा स्लोप असतो, तर तो स्लोप 50 सेंटीमीटर द्यावा. आणि मॅक्झिमम हाईट ऑफ 4 कर्व फॉर काउज. ओके, लहान जी वासरं जर असतील त्यांना जर गव्हाण बांधायचे असेल तर 30 सेंटीमीटरचा कर्व द्यावा, घसारा द्यावा. देन थिकनेस ऑफ 4 कर्व. कर्व दिलेला आहे, तो घसारा दिलेला आहे, त्याची जाडी 6 सेंटीमीटर असावी. देन इनर विड्थ ऑफ मॅन्जर. ओके, आतमधला जो खड्डा आहे गव्हाणीचा खड्डा, तर हे वयात आलेले जनावर असेल तर 60 सेंटीमीटरचा ठेवावा आणि जर वासरं असतील तर 40 सेंटीमीटरचा ठेवावा. देन डेप्थ ऑफ द मॅन्जर. ओके, इनसाइडिंग म्हणजे मधला बरोबरचा जो खड्डा आहे त्या गव्हाणीचा बरोबर मधला खड्डा, ही जर अडल्ट स्टेज मधली वयातली जनावर असेल तर 40 सेंटीमीटरचा ठेवावा आणि जर वासरं वगैरे असतील काव स्टेज मध्ये असतील कमी वयाचे असतील तर 15 सेंटीमीटरचा ठेवावा. तर हे सगळं सेंटीमीटर डायमेन्शन घेऊन जनावरांच्या गोठ्यामध्ये काय बांधावी, गव्हाण बांधावी, जेणेकरून त्या गाई म्हशीला किंवा जे लहान वासरे किंवा वयात आलेले जनावरे त्यांना पुरेपूर जे खाद्य बरोबर खाता येता येईल. ओके, दिस वन इज द एक्सरसाइज नंबर
12. Okay, that is a study of different dairy structure. Okay, tail to tail system आणि head to head system, लूज हाऊसिंग सिस्टीम. ओके, हा थेरीला सुद्धा प्रश्न विचारतात की बाबा enlist the types of dairy structure. Okay, and explain conventional system. Explain conventional system मध्ये म्हणलं तर टेल टू टेल सिस्टीम आणि हेड टू हेड सिस्टीम लिहायचं. आणि जर टोटल विचारलं तर कन्व्हेन्शनल सिस्टीम म्हणजे टेल टू टेल आणि हेड टू हेड आणि लूज हाऊसिंग सुद्धा लिहायचं आहे. काय काय नुसतं विचारलं आता इट इनलिस्ट द टाइप्स ऑफ हाऊसिंग सिस्टीम आणि एक्सप्लेन लूज हाऊसिंग सिस्टीम. मग तिथं फक्त आपल्याला लूज हाऊसिंग सिस्टीमच लिहायचं आहे. प्रश्न कसा विचारलाय त्यानुसार त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर हे जे व्हॅक्सिनेशनचं आहे हे व्हॅक्सिनेशन शेड्यूल तुम्हाला थेरीला सुद्धा विचारलं जातं. ओके, इंटरनल पॅरासाइट कुठले आहेत, एक्सटर्नल पॅरासाइट कुठले आहेत, त्यानंतर व्हॅक्सिनेशन शेड्यूल कधी व्हॅक्सिन द्यायचं, काय द्यायचंय, तुम्हाला डिसीज डिटेल मध्ये आहेत पुढे थेरीला. तरी पण सांगतो ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न शॉर्ट क्वेश्चन विचारला जातो. नेम ऑफ द डिसीज अँड व्हॅक्सिन शेड्यूल अँड हाऊ मेनी ml ऑफ व्हॅक्सिन शुड बी गिवन टू द ॲनिमल. ओके, अजून काय कुणाला प्रॉब्लेम आहे का? ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडं मॅन्युअल आणि ह्याच्या बुक साठी पैसे पाठवले होते ते सर्वांचे बुक आणि मॅन्युअल आज बाय पोस्ट केलेले आहेत. तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या घरी ते पोहोचतील. ओके, मग ते तुम्ही मॅन्युअल मध्ये डायग्राम पेस्ट करा आणि बाकीचे क्वेश्चन आन्सर लिहा. काय काय जे ऑब्झर्वेशन तुम्हाला जे घेता येणार नाहीत, ओके, त्यामध्ये आता लेंथ ऑफ द ॲनिमल, त्याच्यानंतर पल्स रेट, रेस्पिरेशन रेट, बॉडी टेम्परेचर, हे जे काय काय जे ऑब्झर्वेशन आहेत ते ऑब्झर्वेशन मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ह्या ESDS चा ग्रुप आहे त्याच्यावरती पाठवून देतो. ते आहे असे तुमच्या प्रॅक्टिकलच्या मॅन्युअल मध्ये लिहा. बाकी प्रश्न उत्तर तुमचे जे एक्झरसाइज आहेत त्याच्यामध्येच प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही तिथनं बघून लिहायची आहे. लॅब वर्क म्हणून मोकळा स्पेस दिलेला आहे त्या ठिकाणी लिहायची आहेत. आणि डायग्राम जे तुम्हाला दिलेले आहेत त्याची प्रिंट काढा, त्या एक्झरसाइज मध्ये ते डायग्राम पेस्ट करून टाका. जर कुठं स्पेस जर तुम्हाला जर कमी पडत असेल त्या ठिकाणी ब्लँक पेज लावून त्याच्यावरती डायग्राम पेस्ट करून लावली तरी चालेल. ओके, अजून काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? असलं तर विचारा. जवळपास आता आपले एक्झरसाइज झालेले आहेत, 12 झालेले आहेत की टोटल काहीतरी 16 एक्झरसाइज आहेत. पुढच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस आपले सर्व हे प्रॅक्टिकल संपून जातील. ओके, थेरीचं बी जवळपास आता होत आलेलं आहे. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. कुणाला काही प्रॉब्लेम नाही? ओके, चालते, मीटिंग एंड करतो. थँक्स अ लॉट.